नमस्कार। ही 4 पिकलेली केळी पिकलेली होती पूर्ण, म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलेली। पिकलेली केळी फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्याची सालं काढून आपण मॅश करून घ्यायचं आहे। त्याला चांगलं असं मॅश करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने आणि नंतर त्याच्यामध्ये मी एक छोटा वाटी गूळ टाकला आहे। जसं तुम्हाला गोड आवडत असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता गूळ। आता गूळ आणि केळी चॉपरमध्ये मी बारीक 1 वाटी रवा टाकून मी बारीक करून घेत आहे। त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दूध टाकलं आहे त्याच वाटीने आणि आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे। बघा, हे तुम्ही मिक्सरलाही लावू शकता। आता ह्याच्यामध्ये थोडीशी मी डेसिकेटेड कोकोनट टाकलंय। थोडीशी माझ्याकडे खोबऱ्याची पावडर होती ती टाकली आहे। मी 4-5 इसेन्स आहे, चॉकलेट इसेन्स टाकला आहे ह्याच्यामध्ये आणि थोडीशी इलायची पावडर। आता ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच ही बेकिंग पावडर टाकली आहे आणि पाव चम्मच बेकिंग सोडा टाकला आहे। आता हे चांगलं मिक्स करून एकाच बाजूने फेटून घ्यायचं आहे चांगलं। आता फेटून झालं की मी ग्लासामध्येच करणार आहे हा केक, ग्लास आणि वाटीमध्ये। तर मी ग्लासाला थोडंसं तेल लावून घेतलं होतं बस, आणि तेल लावून जेवढं त्याच्यामध्ये हे बॅटर टाकायचं। त्यामध्ये मी थोडासा रेड फूड कलर टाकला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाकू। थोडंसं चांगलं दिसतं म्हणून टाकलं आहे हे बघा। आणि त्याच्यावरती मी काजूचे तुकडे लावले आहेत। तर तुमच्याकडे असेल तर लावा, नसेल तर नाही लावले तरी चालतील। आणि आता हे 180 डिग्रीला मी 15 मिनिटं बेक करून घेतलं आहे हे बघा। जर तुमच्याकडे हे असं एअर फ्रायर नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण करू शकता। 20 मिनिटं बेक करून घ्यायचं कढईमध्ये। कढई चांगली फ्रीट करून घ्यायची, गरम करून घ्यायची। नंतर मग हा केकचा जे टोप असतो टोपामध्ये नाही तर टीन असतं त्याच्यामध्ये ठेवा आणि तुम्ही 20 मिनिटं हे पहिलं 5 मिनिटं गॅस हाय करा, नंतर मग मीडियम गॅसवरती तुम्ही 20 मिनिटं ठेवू शकता हा केक जर कढईमध्ये करत असाल तर। हे बघा किती मस्त असा स्पॉन्जी केक झाला आहे, एकदम मऊ लुसलुशीत असा हा पिकलेल्या केळ्यांचा केक। तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हे बघा किती सुंदर दिसतंय आणि खाण्याला तितकं टेस्टी आहे। आणि ह्याच्यामध्ये साखरेचा वापर केलेला नाही आहे, गुळाचा वापर केला आहे, म्हणजे हेल्दी पण आहे। तर हे तुम्ही बनवून बघा। धन्यवाद।